नमस्कार मित्रांनो, कसे आहात? इझी इंडियन लँग्वेज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे मी खूप खूप स्वागत करते. आपली सिरीज सुरू आहे कन्व्हर्सेशनची. त्यामधला हा सेकंड पार्ट आहे. याआधी आपण पार्ट 1 घेतला होता. त्यामध्ये आपण कन्व्हर्सेशन घेतलं होतं एका आईच्या आणि मुलाच्या मध्ये. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. आणि आजचा जो हा पार्ट 2 आहे यामध्ये आपण घेतलेला आहे कन्व्हर्सेशन बिटवीन बँक मॅनेजर अँड कस्टमर. म्हणजे इथे संभाषण होणार आहे बँक मॅनेजरच्या मध्ये आणि ग्राहकाच्या मध्ये. ठीक आहे. ग्राहक म्हणजे आपण. तर बघा, आपण जेव्हा बँकमध्ये जातो आणि तिथे गेल्यानंतर सपोज आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं काम पडलं तर त्याची आयडिया तुम्हाला या कन्व्हर्सेशनमधून नक्कीच मिळेल. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि तसं पण या कन्व्हर्सेशनमध्ये मी जे सेंटेन्सेस घेतलेले आहे ते सेंटेन्सेस एकदम सिंपल सेंटेन्सेस, म्हणजे जनरली आपण जे बँकमध्ये गेल्यानंतर यूज करतो ते सेंटेन्सेस यामध्ये घेतलेले आहे. तर त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे मित्रांनो. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, इथे ग्राहक, कस्टमर मीन्स ग्राहक किंवा आपण त्याला क्लायंट पण म्हणतो. तर ग्राहक आणि मॅनेजरच्या मध्ये. तर ग्राहक म्हणतो मला मॅनेजरला भेटायचे आहे. मला मॅनेजरला भेटायचे आहे. आय वॉन्ट टू मीट मॅनेजर. आय वॉन्ट टू मीट मॅनेजर. तर मग मॅनेजर काय म्हणतो? बोला, मी आपली काय सेवा करू? मी आपली काय सेवा करू? येस प्लीज, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? येस प्लीज, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? ग्राहक म्हणतो की मला खाते उघडायचे आहे. मला खाते उघडायचे आहे. जनरली आपण पण बँकमध्ये जातो खाते उघडायला, तर आपण पण म्हणतो की आपल्याला म्हणतात की काय काम आहे, तर आम्हाला खाते उघडायचे. मला खाते उघडायचे आहे याला इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणणार आहे? आय वॉन्ट टू ओपन ॲन अकाउंट. आय वॉन्ट टू ओपन ॲन अकाउंट. ठीक आहे. तर मग मॅनेजर काय रिप्लाय करतो? ठीक आहे, बसा. ठीक आहे, बसा. ओके, हॅव अ सीट. ओके, हॅव अ सीट. बघा, ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन. मग ग्राहक का म्हणतो? धन्यवाद. कारण मॅनेजरनी त्यांना बसायला सांगितलं तर आपण म्हणतोच ना की धन्यवाद. तर ग्राहक काय म्हणतो? धन्यवाद, थँक्यू. ठीक आहे. बचत खाते. ग्राहक म्हणतो बचत खाते उघडायला किती रक्कम ठेवावी लागते? बचत खाते उघडायला किती रक्कम ठेवावी लागते याला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार? हाऊ मच डू आय हॅव टू डिपॉझिट टू ओपन अ सेव्हिंग अकाउंट. हाऊ मच डू आय हॅव टू डिपॉझिट टू ओपन अ सेव्हिंग अकाउंट. तर मॅनेजर काय म्हणतो? कमीत कमी 1,000 रुपये ठेवून तुम्हाला बचत खाते उघडता येईल. कमीत कमी 1,000 रुपये ठेवून तुम्हाला बचत खाते उघडता येईल. यू कॅन ओपन इट. यू कॅन ओपन इट विथ अ मिनिमम इनिशियल डिपॉझिट ऑफ 1,000 रुपीज. यू कॅन ओपन इट विथ अ मिनिमम इनिशियल डिपॉझिट ऑफ 1,000 रुपीज. तर ग्राहक म्हणतो किती वेळा पैसे काढता येतात? किती वेळा पैसे काढता येतात? हाऊ मेनी टाइम्स कॅन आय विथड्रॉ मनी? हाऊ मेनी टाइम्स कॅन आय विथड्रॉ मनी? तर मग मॅनेजर रिप्लाय करतो की महिन्यातून 5 पेक्षा अधिक वेळा पैसे काढता येणार नाही. महिन्यातून 5 पेक्षा अधिक वेळा पैसे काढता येणार नाही. यू कांट विथड्रॉ फॉर मोर दॅन 5 टाइम्स इन अ मंथ. यू कांट विथड्रॉ फॉर मोर दॅन 5 टाइम्स इन अ मंथ. तर मग ग्राहक म्हणतो एका वेळी किती पैसे काढता येतात? एका वेळी किती पैसे काढता येतात? हाऊ मच मनी कॅन बी विथड्रॉन ॲट अ टाईम. तर मग मॅनेजर आन्सर देतो साधारणपणे 50,000 पेक्षा अधिक नाही. साधारणपणे 50,000 पेक्षा अधिक नाही. साधारणपणे म्हणजे ऑर्डिनरीली. ठीक आहे. ऑर्डिनरीली नॉट मोर दॅन 50,000. ऑर्डिनरीली नॉट मोर दॅन 50,000. तर ग्राहक का म्हणतो? तर ग्राहक म्हणतो ठीक आहे, मी बचत खाते उघडतो. ठीक आहे, मी बचत खाते उघडतो. इट्स ओके. ठीक आहे मीन्स इट्स ओके. आय ओपन अ सेविंग अकाउंट. आय ओपन अ सेविंग अकाउंट. ठीक आहे. मॅनेजर काय म्हणतो? अवश्य. ऑफकोर्स. ऑफकोर्स. मग ग्राहक काय म्हणतो? मला चेकबुक हवे आहे. मला चेकबुक. आपण पण बँकमध्ये गेल्यावर म्हणतो की मला चेकबुक हवं आहे. तर त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? आय वॉन्ट अ चेकबुक. आय वॉन्ट अ चेकबुक. ठीक आहे. समजत आहे का? कमेंट करून सांगा. बघा, मॅनेजर म्हणतो त्याच्यावरती तुम्हाला चेकबुक मिळू शकते. तुम्हाला चेकबुक मिळू शकते.
पण तुमची जमा रक्कम 1000 रुपयापेक्षा कमी नसावी. याला इंग्लिशमध्ये यू कॅन गेट अ चेकबुक. यू कॅन गेट अ चेकबुक बट युअर डिपॉझिट शुड नेव्हर बी लेस दॅन 1000 रुपीज. युअर डिपॉझिट शुड नेव्हर बी लेस दॅन 1000 रुपीज. तर मग ग्राहक मान्य करतो. ग्राहक म्हणतो इट्स ओके, ठीक आहे, ठीक आहे, इट्स ओके, त्याला सर्व मान्य आहे. तर मग मॅनेजर म्हणतो फायनल स्टेपवर आलेले आहोत आपण. हा फॉर्म घ्या आणि भरा. ठीक आहे, हा फॉर्म घ्या आणि भरा म्हणजे आम्ही तुमचे खाते उघडू आणि तुम्हाला पासबुक व चेकबुक दोन्ही देऊ. एकदा आणखी वाचते. हा फॉर्म घ्या आणि भरा म्हणजे आम्ही तुमचे खाते उघडू आणि तुम्हाला पासबुक व चेकबुक दोन्हीही देऊ. याचं इंग्लिशमध्ये टेक अँड फिल दिस फॉर्म. बघा, हा फॉर्म घ्या आणि भरा. टेक अँड फिल दिस फॉर्म सो दॅट म्हणजे सो दॅट वी विल ओपन युअर अकाउंट. वी विल ओपन युअर अकाउंट अँड प्रोव्हाइड यू बोथ पासबुक अँड चेकबुक. अँड प्रोव्हाइड यू बोथ पासबुक अँड चेकबुक. मग ग्राहक म्हणतो धन्यवाद, थँक्यू. काय म्हणतो? धन्यवाद मीन्स थँक्यू. तर इथे असं आपलं हे छोटंसं आपण कन्व्हर्सेशन घेतलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि याच्यामधले जे सेंटेन्सेस घेतले आहेत ते तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. ठीक आहे, भेटूया अशाच आणखी कन्व्हर्सेशनमध्ये घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.